वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाल्याचं वक्तव्य ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केलेलं आहे। धनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात असं काय घडलं की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला असा सवालही शेंडगेंनी विचारलाय। त्यासोबतच ओबीसी बहुजन मागासवर्गीय या सर्वांनी मिळून सुरू केलेली चळवळ एकत्रित चालवली तर चालू शकेल, अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचार करून आपला निर्णय मागे घ्यावा असं आवाहन शेंडगेंनी केलंय। ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची। हे सांगू शकतील की त्यांना अशी काय अडचण निर्माण झाली की एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून, या मागासवर्गीय चळवळीतल्या एका नेत्याचा पाठिंबा काढून धनदांडगे पाटील समाजाच्या नेत्यांना त्याला पाठिंबा देण्याची वेळ आली। कदाचित त्यांची वैयक्तिक अडचण असू शकेल, पण अजूनही वेळ गेलेली नाही। अजूनही आमची त्यांना विनंती आहे की ही चळवळ जी आहे, या महाराष्ट्रातली ही चळवळ जी आहे, ही ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, एसटी ही सगळी चळवळ जी आहे, ह्या सगळ्यांनी मिळून ही चळवळ एकत्र चालवली तर ही चळवळ मात्र महाराष्ट्रात चालू शकेल। नाहीतर हे धनदांडगे जे आहेत हे आपल्या चळवळीचे लचके तोडल्याशिवाय, आपल्यामध्ये विभाजन केल्याशिवाय हे स्वस्थ बसणार नाही।